आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीचा धडा क्रमांक 1 परिमेय आणि अपरिमेय संख्या. बघा, हा शेतकरी आपल्या शेतातली कापणी मोजतोय. 1, 2, 3, 4. लहानपणापासून आपण हेच करतो ना. मोजणीसाठी जे आकडे वापरतो 1, 2, 3, 4 त्यांना म्हणतात नैसर्गिक संख्या. निसर्गातूनच आल्या म्हणून नैसर्गिक. पण एक दिवस शेतकऱ्याने रिकाम्या जमिनीकडे बघितलं. काहीच नाही, शून्य. आणि त्याला प्रश्न पडला, रिकाम्याला कसं मोजायचं? म्हणून शून्याचा जन्म झाला. नैसर्गिक संख्यांमध्ये शून्य मिळवला आणि तयार झाल्या पूर्ण संख्या. आता बाजाराचा विचार करा. एका व्यापाऱ्याने 3 पोती धान्य दिलं, पण पैसे मिळाले फक्त एका पोत्याचे. म्हणजे त्याला 2 पोती अजून मिळायची आहेत. तो तोट्यात आहे. तो उणेमध्ये आहे. इथेच आल्या ऋणसंख्या. -3, -2, -1, 0, 1, 2, 3. आता घरात जा. आजी भाकरी बनवतीये, गरम, ताजी. ती भाकरी 4 तुकड्यांमध्ये कापते. एक तुकडा नातवाला देते. तो नातू किती भाकरी खातो? 1/4. हा आकडा पूर्णांक नाही, पण तो खरा आहे, अस्तित्वात आहे. आता एक नदी बघा. त्या नदीत दगड आहेत, एका रेषेत सारख्या अंतरावर. हीच आहे आपली संख्या रेषा. मधला दगड 0. उजव्या बाजूला 1, 2, 3. डाव्या बाजूला -1, -2. आता 7/3 कुठे ठेवायचा? 7/3 म्हणजे 2 अधिक 1/3. म्हणजे 2 आणि 3च्या मध्ये. 2 पासून थोडं पुढे. प्रत्येक एकक 3 भागात विभागा. 7वा भाग म्हणजेच 7/3. परत बाजारात. एका शेतकऱ्याला मिळाले 5/4 पोते धान्य. दुसऱ्याला मिळाले 2/3 पोते. दोघे भांडायला लागले, माझं जास्त, माझं जास्त. पण तुलना करायची कशी? साधा आहे. दोन्ही अपूर्णांकांचा छेद सारखा करा. 5/4/12 केला तर 15/12. 2/3/12 केला तर 8/12. आता सांगा, 15 मोठं की 8? 15 मोठं. म्हणजे 5/4 हा 2/3 पेक्षा मोठा. तर मग मोजणीतून आल्या नैसर्गिक संख्या. रिकाम्यातून आलं 0. तोट्यातून आल्या ऋणसंख्या. आणि वाटण्यातून आल्या परिमेय संख्या. या सगळ्या एकाच रेषेवर राहतात. आपल्या गावच्या रस्त्यासारख्या एकत्र, एकाच मातीत. परिमेय संख्या आपल्या रोजच्या जगण्याचाच एक भाग.